आज आहे ना आपण जराही मैद्याच्या पिठाचा वापर न करता अगदी घरच्या साहित्यातून खुसखुशीत बिस्किटासारखे तोंडामध्ये टाकताच विरघळणारे अर्धा किलोच्या प्रमाणात गव्हाच्या पिठाची शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत। तर इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता अगदी खुसखुशीत आणि बिस्किटासारखे जराही मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। इथे आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणे शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत। तर इथे तुम्ही कप किंवा वाटीच्या मापाने मेजरमेंट करून घेऊ शकता। इथे मी आमटीसाठी आपण वाटी वापरतो तशा पद्धतीची इथे वाटी घेतली आहे आणि ते वाटी अगदी गच्च न भरता हलक्या हातानेच वाटी भरून घेत आहे। इथे मी बघू शकता कशा पद्धतीने वाटी भरून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला वाटी भरून घ्यायचं आहे दाब न देता। आणि मी इथे 7 वाटी गव्हाचं पीठ वापरत आहे। 7 वाटी म्हणजेच अर्धा किलो एवढं पीठ इथे आपण घेतलं आहे। तर इथे बघू शकता पूर्णपणे 7 वाटी इथे पिठाच्या गव्हाचा वापर केला आहे मी। जरा सुद्धा असं मी दाबून पीठ घेतलं नाही, हलक्या हातानेच पीठ आपलं छान भरून घेतलं आहे। तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये साखर केवढी लागणार आहे ते देखील मी तुम्हाला याच वाटीने मोजून दाखवणार आहे। तर इथे 3.5 वाटी इथे मी साखर घेणार आहे अर्धा किलोच्या प्रमाणाला। वजनी माप म्हणायचं तर 250 ग्रॅम एवढी साखर मी इथे घेणार आहे। तुम्ही 300 किंवा 250 ग्रॅम जे साखरेचं प्रमाण आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे, म्हणजे परफेक्ट अशा आपल्या शंकरपाळ्या गोड होतात। आपल्याला हे साखर विरघळून घ्यायची आहे। तर इथे मी एक पातेलं घेतलं आहे। पातेल्यामध्ये आपण ही साखर घालून घेणार आहोत, सगळी साखर घालून घ्यायची आहे। तर इथे पातेल्यामध्ये आपण 2 वाटी दूध घालून घेणार आहोत। हवं तर तुम्ही पाणी देखील घालून घेऊ शकता, पण दूध घातल्यामुळे शंकरपाळ्या आपल्या छान चवीला सुंदर लागतात। 7 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे आपण 3.5 वाटी साखर घालून घेतली आहे आणि 2 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि अर्धी वाटी तेल घालून घेतलं आहे। गॅस मी इथे चालू केला आहे आणि गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा आहे आणि हे आपलं जे आहे ना दूध, तेल, साखर याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। साखर या दुधामध्ये छान अशी वितळली पाहिजे, अशा पद्धतीने याला छान उकळवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता दूध, साखर आपली तेलामध्ये छान मिक्स झाली आहे आणि छान उकळलं देखील आहे। तर इथे आता आपण 1 चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत आणि गॅस आपला बंद करून घेणार आहोत। तर पीठ मळून घेण्यासाठी हा पाक तयार झाला आहे। तर इथे गव्हाच्या पिठामध्ये 2 ते 3 चमचा एवढा बारीक रवा घालून घेतला आहे। रवा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडंसं चिमूटभर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। विरघळून घेतलेलं साखरेचं पाणी जे आहे तर आपल्याला गार न होताच आपल्याला गरम गरम या पिठामध्ये घालायचं आहे आणि थोडं थोडं करून पिठामध्ये घालून पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही। तर इथे जरा तुम्हाला व्हिडिओमध्ये दूध फुटल्यासारखं दिसत आहे, तरी देखील काहीच हरकत नाही। आपल्या ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत ना अगदी खुसखुशीत होतात आणि 1-2 महिनेसुद्धा सहज टिकतात। तर इथे आपलं जे पाणी घालून घेतलं आहे ना ते अगदीच गरम आहे, म्हणून इथे मी चमच्याचा वापर करत आहे आणि हळूहळूपणे पाण्याचा वापर करून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला गरम असल्यामुळे तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चमच्याने मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, हाताला चटका बसू शकतो एवढा पाणी गरम आहे। तर सुरुवातीला चमच्याने किंवा पळीने असं या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता थोडंसं पीठ जे आहे ते थोडंसं हलकंसं कोमट होत आलं आहे, तेव्हा मी यामध्ये हात घातला आहे पीठ मळायला। तर खूप जास्त गरम असेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पीठ मळू शकता। अशा पद्धतीने इथे बघू शकता थोडंसं मला आणखीन गरम लागत होतं, म्हणून मी काय केलं पुन्हा एकदा या चमच्याच्या साहाय्याने पीठ मळून घेते आहे, म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या गुठळ्या मोडून घेत आहे। तर इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ आता थंड झालं आहे म्हणून मी इथे हात घातला आहे आणि
अगदी कमीच हाताला चटका बसत आहे. अशा पद्धतीने पीठ आता दोन्ही हाताने पीठ मी मळून घेत आहे. तर इथे बघू शकता. तर पिठाला आता मला पाणी घालायची गरज वाटत नाही, म्हणून आता मी सध्या पाणी न घालताच हे पीठ छान एकजीव करून घेत आहे. तर जर लागल्यास पाणीच तर आपण तयार करून घेतलेलं जे पाण्याचं पाक तयार करून घेतलं आहे साखरेचं, तेच पाक आपण यामध्ये पुन्हा घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पिठाला क्रॅक्स आलेले दिसत आहे. अशा पद्धतीचंच पीठ आपल्याला शंकरपाळ्यासाठी तयार करून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे या पिठाला लाल रंग आला आहे. पूर्वीची लोक आपल्या इथे पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचीच शंकरपाळी दर दिवाळीला करायचे. तर इथे बघू शकता पीठ इथे सगळं मळून तयार होत आलं आहे. तर मला इथे आणखीन थोडंसं पाण्याची गरज वाटत आहे, म्हणून इथे मी पुन्हा एकदा आपलं थोडंसं 1 वाटीभर पाणी शिल्लक राहिलं आहे तयार करून घेतलेलं, तेच पाणी यामध्ये घालून पुन्हा एकदा मी पीठ दोन्ही हाताने छान असं घासून मळून घेत आहे. जेव्हा तुम्ही शंकरपाळ्यासाठी पीठ मळताल ना, तेव्हाच म्हणजे लक्षात येते की आपली शंकरपाळी खुसखुशीत होणार आहे का कडकडीत होणार आहे. इथे बघू शकता शंकरपाळीचं पीठ मळत असताना जे हे पीठ आहे ना, त्या पिठाला छान असे क्रॅक्स येत आहेत. म्हणजे आपली ही जी शंकरपाळी आहे ना, खुसखुशीत होणारच. इथे मी 100% देऊन तुम्हाला सांगते. आपण कशी जरी शंकरपाळी केली तरीसुद्धा असं जे प्रमाण सांगितलं आहे ना, अशा प्रमाणामध्ये शंकरपाळी अजिबात बिघडत नाही. अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते. तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पातेल्यातलं सगळं पाणी संपलं आहे साखरेचं आणि सगळं पाणी या पिठाला मी वापरलं आहे. तर इथे एक पोलपाट घेतला आहे, त्यावर थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आज आपण तुपाचा जराही वापर न करता तेलाच्याच साह्याने शंकरपाळी करून घेणार आहोत. त्यामुळे मी इथे पोलपाटाला तेलच लावून घेतलं आहे आणि एक मोठ्या चपाती होईल एवढा गोळा घेतला आहे आणि आपल्या या गोळ्याला छान असं गोल करून घ्यायचं आहे. गोल करताना देखील इथे बघू शकता तुम्ही पिठाला छान खूप असे क्रॅक्स आले आहेत. म्हणजे आपली ही शंकरपाळी आहे ना, ती छानच होणार आहे. या पिठाच्या क्रॅक्स बघूनच तुम्हाला कळायला पाहिजे की शंकरपाळी आपली खुसखुशीतच होईल. मध्यम आकाराची इथे आपली पोळी तयार करून घ्यायची आहे आणि इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे शंकरपाळ्याला भरपूर सारे लेयर्स येण्यासाठी. तर अशा जरी पद्धतीने केली ना तरीसुद्धा आपली शंकरपाळीला लेयर्स छानच येतील. पण अशा पद्धतीने करचाल ना तर आणखीन जास्त लेयर्स या शंकरपाळ्याला येतील. तर काय करायचं आहे, मधून असे दोन्ही बाजूने दुमडून घ्यायचं आहे. जसं आपण खारीला किंवा पॅटिसला जसं दुमडून घेतो तशा पद्धतीने असं दुमडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा जसं चौकोनी आकार दिला आहे ना, तशा चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे छान पीठ लाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी चौकोनी आकारामध्येच पीठ छान लाटून घेत आहे. म्हणजेच आपल्याला कापताना काही जड जाणार नाही शंकरपाळी. त्यामुळे इथे चौकोनी आकारातच मी लाटून घेतलं आहे. तर इथे पिठाची जाडी बघू शकता अर्धा इंचापेक्षा जास्त आहे आणि म्हणजेच माझ्या बोटाच्या साईजच्या एवढी मी इथे जाडी ठेवली आहे. आणि आपल्याला हे शंकरपाळे असे कट करून घ्यायचे आहेत. इथे मी बघू शकता अर्धा इंचावर चाकू ठेवून याचे कट मारून घेत आहे. व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण सविस्तर माहितीनुसार सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. तर यावर्षी तुम्ही दिवाळीला मैद्याच्या पिठाची शंकरपाळी न करता गव्हाच्या पिठाची पारंपरिक पद्धतीने रेसिपी करून बघा. खूप खमंग आणि खुसखुशीत असे बिस्किटासारखे आपले शंकरपाळी तयार होतात. तर इथे बघू शकता 1 इंच एवढी आपली इथे बिस्किटांसारखी लेयर दिसत आहे. तर इथे मी दुसरी एक पद्धत देखील तुम्हाला दाखवणार आहे भरपूर सारे लेयर्स येण्यासाठी. तर इथे मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याला रोल करत जायचं आहे आणि रोल करताना टाईट असा रोल करून घ्यायचा आहे. रोल असा टाईट करून झाल्यानंतर थोडासा त्याला दाब देऊन घ्यायचा आहे आणि असं बघू शकता गोलाकाराच्या साह्याने असा त्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता आणि त्याला गोल असा आकार द्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा आपले जी पीठ आहे ना ते आपण छान लाटून घेणार आहोत. मध्यम जाडी ठेवून पीठ आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे. तर इथे लाटताना देखील क्रॅक्स येत आहे, तिथे बघू शकता तुम्ही. तर इथे पिठाची शंकरपाळी लगेचच अलगद अशी वर येत आहे. याची जाडी तुम्ही बघू शकता. याची जाडी मी थोडीशी मध्यम आकाराची ठेवली आहे.
तर गॅसवर इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढईतलं गरम अगदी छान तापलं की त्यानंतर आपल्याला शंकरपाळ्या सोडायच्या आहेत. सुरुवातीला आपल्याला थोडासा गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि ह्या गव्हाच्या शंकरपाळ्या असल्यामुळे गव्हाच्या पिठाचा रंग लगेचच बदलतो, म्हणून सुरुवातीचे 5 मिनटं आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर 5 मिनिटांनी गॅस पूर्ण आपला लो असा ठेवायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी शंकरपाळ्या हलवून घेत आहे, तरी देखील शंकरपाळ्या अजिबात तुटत नाहीत की तेलामध्ये अजिबात विरघळत देखील नाही आहे. छान आपल्या भरपूर साऱ्या लेयर्स आल्यासारखे दिसत आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की शंकरपाळ्यांना लेयर्स आल्यासारखे दिसत आहेत. एक एक शंकरपाळी जी आहे ना, खारीसारखी अशी फुललेली सारखी दिसत आहेत. तर बघू शकता तुम्ही, आणि आपल्याला आलट-पालट करून शंकरपाळ्या छान गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आज आपण गव्हाच्या पिठाची शंकरपाळी करणार आहोत, त्यामुळे इथे 5 मिनिटं झाल्यानंतर गॅस असा मंद असं आचेवर ठेवायचा आहे आणि शंकरपाळी आपली तळून घेणार आहोत. जर गॅस मोठा ठेवला तर आपली शंकरपाळी वरून अशी लाल वरून छान तळल्यासारखी वाटेल, पण आतमध्ये ती कच्ची राहील. त्यासाठी इथे गव्हाची शंकरपाळी करत असताना मंद आचेवर आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता, 15 मिनिटानंतर आपली जी शंकरपाळी आहे ना, भरपूर साऱ्या लेयर्स त्यांनी सोडल्या आहेत आणि एकसारख्या अशा तळलेल्या दिसत आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही, काही लेयर्स एवढ्या सुंदर झाल्या होत्या की काही लेयर्स तर तेलामध्ये सुटल्या आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या तयार करून घेणार आहोत. तर इथे मी दुसरी बॅच देखील शंकरपाळ्याची तळून दाखवत आहे तुम्हाला. म्हणजे आपण ती दुसरी पोलपाटावर मी दाखवली ती तुम्हाला रोल करून तयार केलेली, तशा पद्धतीची ही शंकरपाळी मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर इथे बघू शकता, ती देखील शंकरपाळी तेलामध्ये अजिबात सुटली नाही किंवा विरघळली देखील नाही. तेलसुद्धा जास्तीचं पिलं नाही. त्यालासुद्धा आपल्याला मंद आचेवर छान आपले शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. त्यांना देखील बघा, इथे भरपूर सारे लेयर सुटले आहेत. गव्हाच्या पिठामुळे ह्याला थोडासा डार्क रंग आला आहे. मैद्याच्या पिठाची करचाल तर थोडासा कमी रंग येईल. तर इथे बघू शकता, खरपूस असे खमंग खारीसारखे भरपूर सारे लेयर्स असले इथे शंकरपाळी तयार झाली आहे. गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका. तर इथे बघू शकता, मी एक पिठाची शंकरपाळी घेतली आहे आणि एक तळलेली शंकरपाळी घेतली आहे. पिठाच्या शंकरपाळीपेक्षाही आपली जी तळलेली शंकरपाळी आहे ना, ती दुप्पट पटीने फुलली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, आणि खूप साऱ्या बाजूने, सगळ्या बाजूने शंकरपाळ्यांना लेयर्स आली आहे आणि ती पटकन अशी तुटली देखील जात आहे. इतकी खुसखुशीत आपली इथे शंकरपाळी तयार झाली आहे. तर यावर्षी दिवाळीला अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. खूप हेल्दी आणि खुसखुशीत शंकरपाळी इथे तयार होते. तर इथे बघू शकता, आतमध्ये सुद्धा लेयर्स असे सुटलेले दिसत आहेत. गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओला व्हिजिट देखील करायला अजिबात विसरू नका. गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो प्युरी घालून तर पहा, इतका चवीला खमंग आणि कुरकुरीत असा स्नॅकची रेसिपी तयार होते ना. तुम्ही बाहेरचे कुरकुरे, चिप्स वगैरे सगळं आणणं विसरून जाल. तर ही रेसिपी तुम्ही दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा ट्राय करू शकता. चवीला एक नंबर आणि अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी लागणारी रेसिपी आहे. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. इतका सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये रेसिपी दाखवली आहे. माने रेसिपीचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा.
समोर असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून नवनवीन नोटिफिकेशन सहज मिळवा। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक गच्च वाटी भरून दाबून असं गव्हाचं पीठ घेतलं आहे। तर गव्हाचं पीठ थोडंसं आपण फोडून घेणार आहोत। एक वाटीसाठी इथे पोहे खायच्या चमच्यानी 4 चमचे एवढे बेसनचं पीठ घेतलं आहे आणि बेसनचं पीठ देखील या गव्हाच्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 1 टोमॅटो, लालसर असलेला टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। टोमॅटो 4 ते 5 असे छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। 1 चमचा इथे रोजच्या जेवणातलं लाल तिखट घालून घेतलं आहे। थोडंसं मीडियम तिखटचं लाल तिखट घालून घेतलं आहे। हवं तर तुम्ही काश्मीरी लाल तिखटसुद्धा घालून घेऊ शकता, त्याने रंग छान येतो। तर इथे 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून घेतली आहे। चवीनुसार मीठ देखील त्यातच घालून घेतलं आहे आणि आपल्याला मिक्सरला बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। गव्हाच्या पिठामध्ये आपण इथे 2 चमचे एवढे तेल घालून घेणार आहोत। इथे मी थंड तेलाचा वापर केला आहे। कोणतेही कुरकुरीत आणि खमंग पदार्थ करत असताना, अगदी खस्ता असे पदार्थ करत असताना थंड तेलाचा वापर करायचा आहे। तेल आहे ना पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पिठाला सगळ्या बाजूने तेल चोळून घ्यायचं आहे। या पिठाचा एक गोळा तयार होतोय, म्हणजेच आपलं हे पीठ छान या तेलामध्ये मिक्स झालं आहे। तर इथे बघू शकता एक मूठ बांधून घेत आहे। तर अशा पद्धतीने इथे पिठाचा गोळा तयार होत आहे। तर इथे बघू शकता आपल्याला तेल छान सगळं मिक्स झालं आहे पिठामध्ये। तयार करून घेतलेली मिक्सरला फिरवलेली जी प्युरी आहे, ती प्युरी आपण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला ह्या पिठामध्ये ही प्युरी दाबून अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे ओलसरपणामुळे पीठ आपलं ह्यातच तयार होईल। पण जर आपल्याला पाणी लागल्यास तर आपण पाणीसुद्धा वापरू शकतो। तर इथे सुरुवातीला बघा मी हलक्या हाताने पीठ दाबून असे छान मळून घेत आहे। तर सुरुवातीला असंच मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे आणि एकच वाटीभर इथे मी पाणी घालून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर इथे बघू शकता तेच पाणी इथे मी वापरणार आहे। तर इथे बघा 1 वाटीभर जे पाणी घेतलं आहे मी अगदी थोडं थोडं करून घालत आहे। एकदाच पाणी घातलं तर आपलं हे पीठ आहे ना ते अगदी पातळ होईल, म्हणून त्यासाठी थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता संपूर्ण 1 वाटीभर इथे पाण्याचा वापर मी करणार आहे आणि इथे बघू शकता जसं आपण चपातीला कणिक मळतो तशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता मी 2दा पाण्याचा वापर केला आहे आणि थोडंसं 2 ते 3 चमचे एवढे पाणी वाटीमध्ये शिल्लक राहिले आहेत, ते देखील पाणी इथे मी घालून घेणार आहे। पीठ मला थोडंसं कोरडं वाटत आहे, त्यामुळे मी इथे ते सगळं पाणी आहे ते पिठामध्ये घालून घेतलं आहे। तर इथे बघू शकता पिठाचा आपण जसं कणकेचा चपातीचा गोळा तयार करतो तशा पद्धतीने इथे पीठ मळून घेतलं आहे। पीठ आपलं हे अगदीच घट्ट असं मळायचं नाही, थोडंसं सैलसर असं मळायचं आहे। जसं चपातीचं कणिक मळतो तशा या पिठापासून आपण पुऱ्यांच्या पाकळ्या तयार करून घेणार आहोत। तर ते अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत होतात अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं तर। जर जास्त पीठ घट्ट मळलं तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या कडकडीत अशा होतात, म्हणून पीठ मळत असताना थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता पीठ आपलं छान मऊसूद असं मळून झालं आहे। पिठाला तेल लावून घेतलं आहे। 5-10 मिनिटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। इथे मी 1 चमचा काळे तीळ, 1 चमचा पांढरे तीळ घेतले आहेत। तुमच्याकडे जे पण तीळ अवेलेबल असेल तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडे दोन्हीही होते म्हणून दोन्हीही घेतले आहेत। पीठ मी ते पोलपाटावर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा छान असं मळून घेतलं आहे। पीठ बघू शकता 10 मिनिटानंतर सेट झाल्यानंतर पीठ आपलं छान मऊ आणखीन झालं आहे। तर एकाच आकाराचे इथे आपण गोळे तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता 5 गोळे इथे तयार झाले आहेत एका आकाराचे। एक मोठी अशी पोळी होईल चपातीची तशा पद्धतीचे इथे एक एक गोळा तयार घेतला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही असं सुद्धा पोळी लाटून घेऊ शकता मोठी, किंवा कोरडं पीठ देखील गव्हाचं घालून मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे।
पीठ अगदी मऊसूत झालं आहे म्हणून पोळी देखील आपली भरभर लाटली जाते. तर इथे मोठी आणि मध्यम आकाराची इथे पोळी तयार झाल्यानंतर यावर आपण काळे तीळ आणि पांढरे तीळ यावर लावून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मध्यम आकाराची पोळी आपली तयार झाली आहे. तर यावर आता आपण काळे आणि पांढरे तीळ लावून घेणार आहोत. काळे आणि पांढरे तीळ लावल्यानंतर आपल्याला हाताने थोडेसे प्रेस करायचे किंवा लाटण्याने आपल्याला हलक्या हाताने सर्व तीळ पसरवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला चिटकवून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता लाटण्याच्या साहाय्याने मी सगळे तीळ आपल्याला छान या चपातीच्या पिठावर लाटून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपली पोळी बघा किती सुंदर अशी दिसत आहे, अगदी कलरफुल अशी दिसत आहे. तर इथे आपल्याला एकाच आकाराच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे. वाटीला हळूहळू प्रेस करत वाटीला दाब देत आपल्याला एक छोट्या छोट्या मिनी आकाराच्या इथे पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपले जे पाकळ्या आहेत ना त्या एकसारख्या फुलासारख्या दिसतील, त्यासाठी इथे मी वाटीने आपले छान पुऱ्या तयार करून घेतल्या आहे. जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि चाकू घ्यायचा आहे. चाकूचे आपण जे पुऱ्या आहेत ना त्याच्यामध्ये असं कट मारून घ्यायचं आहे. ते बघू शकता मध्ये मी असा कट मारून घेत आहे उभा असा. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्यांना मधून असा कट मारून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मी कडेला कोणताही कट मारून घेतला नाही, अगदी मध्ये असाच सर्व पुऱ्यांना कट मारून घेतल्या आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही. तर इथे आपल्या पुऱ्यांना सगळ्या बाजूने कट मारून तयार झाला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पुऱ्याची बाजू जी आहे, समोरची बाजू जी आहे ती मागे करायची आहे आणि मागची बाजू आहे ती समोर करायची आहे. तर इथे बघू शकता रेषा आपल्याला दिसत आहेत छान. तर इथे मी रोल कसे करायचे त्याचे तेही दाखवते. रोल अगदी एकावर एक ठेवून असे गोल गोल फिरवत रोल करायचे आहे आणि त्याला एक जसं आपण फुलांना आकार देतो तशा पद्धतीच्या इथे पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि समोरचा आणि पाठीमागचा भाग जो आहे तो असा जोडून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता म्हणजे आपल्या जे काही पाकळ्या तयार केलेल्या आहेत ते सुटणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपण सर्व फुलांच्या पाकळ्या तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता हीच पद्धत आपण या पद्धतीनेच आपण सर्व पाकळ्या तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा लवचिक आपल्या अशा पाकळ्या दिसत आहेत, अगदी सुटसुटीत देखील दिसत आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही आणि तेलामध्ये टाकल्यानंतर या पाकळ्या अतिशय छान अशा फुलतात. तर इथे बघू शकता सगळ्या पाकळ्या तयार झाल्या आहेत. आता आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. गॅसवर कढई ठेवली आहे. कढईचं तेल मंद आचेवरच तापवण्यासाठी ठेवलं होतं. मंद आचेवर आपलं तेल छान गरम झालं आहे. गॅस मी मंदच ठेवला आहे. सुरुवातीला गॅस मंदच ठेवायचा आहे आणि आपल्या एक पाकळ्या आहेत ना ते तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता सुरुवातीला पाकळ्यांवर छान बबल्स येतात, म्हणजे आता त्या पाकळ्या थोड्याशा ओल्या असल्यामुळे छान आपले हे पाकळ्यांना वर बबल्स आले आहेत. तर इथे बघू शकता तेलामध्ये आपल्या पाकळ्या सोडल्यानंतर त्याचे छान पापुद्र असे सुटले आहेत. तर वेगवेगळे असे दिसत आहेत आणि आपल्याला पलटवायचीही गरज लागली नाही. ते स्वतःहूनच आपल्या पाकळ्या अशा सोडल्या आहेत तेलामध्ये आणि बघा इथे स्वतःहूनच ह्या पाकळ्या पलटत देखील आहे, तेलामध्ये तरंगताना तुम्हाला इथे दिसत आहे. तर इथे आपल्या या पाकळ्यांना काही फ्राय करायला वेळ लागत नाही. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये या तयार केलेल्या पाकळ्या आहेत ते लवकर फ्राय होतात, कारण की आपण सुरुवातीलाच हे पातळ अशा पुऱ्या लाटून घेतल्यामुळे फ्राय व्हायला देखील वेळ लागत नाही. इथे बघू शकता फ्राय होत आले की आपले जे बबल्स आले आहेत ते सुरुवातीला ते सोडले आहेत बबल्स त्यांनी. तर कुठेतरी थोडासा कच्चा भाग राहिल्यामुळे थोडे थोडे बबल्स दिसत आहेत. तर इथे बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर आपले हे बबल्स आहेत ते सगळे असे संपले आहेत आणि आपले जे तळून घेतलेले पाकळ्या आहेत ना अगदी वेगवेगळ्या दिसत आहेत आणि अगदी कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंगाला आल्यासारखे दिसत आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही रंग फार सुंदर आला आहे या पाकळ्यांना. पाकळेसुद्धा अगदी वेगवेगळे झाले आहेत. कुठेही पाकळी एक देखील सुटली नाही आतमधून. इतक्या सुंदर अशा इथे आपले स्नॅक्स तयार झाला आहे. अगदी कुरकुरीत इथे आपल्या पाकळ्या तयार झाल्या आहेत. तर एका प्लेटवर आपण काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पांढरे तीळ आणि काळे तीळ घातल्यामुळे त्यांना रंग देखील फार सुंदर आला आहे आणि ते फार दिसायलाही खूप सुंदर असे दिसत आहेत.
तर तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. बाहेरचे कुरकुरे, चिप्स वगैरे आणायला विसरून जाल इतकीही चवीला भन्नाट लागणारी आणि हेल्दी रेसिपी आहे. महत्त्वाचं म्हणजे घरच्या साहित्यापासून अगदी झटपट अशी होणारी पदार्थ आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा. जर रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर रेसिपीला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघू शकता किती छान यांना पापुद्रे आणि पाकळ्या फुटल्या आहेत. अगदी कुरकुरीत आणि खस्ता असे टोमॅटोचे इथे स्नॅक्स रेडी झाले आहेत. एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. इथे बघू शकता अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले आहेत. जराही जास्तीचं तेल पिलं नाही इतके हे क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा आपला स्नॅक्स तयार झाला आहे. तर इथे मी दुसरी देखील तुम्हाला पाकळी तोडून दाखवते. ती देखील अगदी इथे खुसखुशीत अशी झाली आहे. जरा देखील नरमपणा या पाकळीमध्ये राहिला नाही. अगदी खस्ता आणि कुरकुरीत अशी झाली आहे. तर तुम्ही या दिवाळीला ही देखील रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका. आज आहे ना आपण उपवासासाठी अगदी खमंग, खुटखुटीत आणि खुसखुशीत ओल्या नारळाची बर्फीची रेसिपी बघणार आहोत. अगदी खमंग अशी आणि खुटखुटीत आणि 2 महिने टिकणारी नारळाच्या बर्फीची रेसिपी बघणार आहोत. तर इथे बघू शकता बर्फी आपली सहज असे हाताने तुटत आहे. अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत अशी बर्फी झाली आहे. तोंडामध्ये टाकताच विरघळणारी आणि अजिबात कडक न लागणारी. तर इथे खुसखुशीत बर्फीचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज आपण ओल्या नारळाची बर्फी बघणार आहोत. तर इथे आहे ना मी ओल्या नारळाचा चव इथे वाटीने मोजून घेत आहे. तर इथे बघू शकता मी वाटी गच्च भरून असे ओल्या नारळाचा चव घेतला आहे. तर इथे मी साधारण 3 वाटी एवढे गच्च असे भरून ओल्या नारळाचा चव घेत आहे. तर तुम्ही सुक्या नारळाचे देखील ही वडी तयार करून घेऊ शकता. सुक्या नारळावरचे जे चॉकलेटी पार्ट असतात ना ते काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मिक्सरला फिरून त्याची बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपण गॅस मोठा ठेवला आहे आणि जो नारळाचा चव आहे तो गरम होण्यासाठी कढईमध्ये ठेवला आहे. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे. सुरुवातीचे 5 मिनटं तरी आपल्याला हे थोडंसं नारळ आहे ना फडफडीत होईल अशा पद्धतीने आपल्याला गरम करून घ्यायचं आहे छान. तर इथे बघू शकता 5 मिनटं झाली आहेत. नारळाचा थोडासा ओलसरपणा कमी झाला आहे आणि गॅस मी मोठाच ठेवला आहे. तर यामध्ये आपण वाटीने मोजून साखर घालून घेणार आहोत. 3 वाटी इथे नारळाचा चव होता म्हणून इथे मी 1.5 वाटी साखर घालून घेतला आहे. जर तुमच्याकडे गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 2 वाटीसुद्धा करू शकता. पण 3 वाटीसाठी ते 1.5 वाटीचं जे मी प्रमाण सांगितलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे. त्यातच आपली बर्फी छान गोड आणि मस्त होते. तर इथे मी साखर घातल्यानंतर देखील गॅस मोठाच ठेवला होता. तर 2 मिनिटानंतर आपली साखर वितळली आहे. तर छान साखरेने पाणी सोडलं आहे. तर इथे बघू शकता साखरेचा पाक तयार होत आला आहे आणि यामध्ये मी 2 चमचे एवढी वेलची पूड घालून घेतली आहे आणि इथे गॅस मी मोठाच ठेवला आहे. सुरुवातीचे तर 5 मिनटं आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे जेणेकरून आपली जी साखर आहे साखरेचं पाणी ते वितळलं पाहिजे. तर इथे 5 मिनिटानंतर मी गॅस पूर्ण लो असा ठेवला आहे. तर इथे बघू शकता साखरेतलं पाणी वितळलं आहे म्हणून मी गॅस लो असा ठेवला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं आहे. तर लो गॅसवर इथे आपली बर्फी जी आहे तयार होत आली आहे. तर इथे बघू शकता साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये इथे आपली बर्फी तयार होत आली आहे. तर इथे बघू शकता खोबऱ्याचा रंग देखील थोडासा हलकासा ब्राऊन झाल्यासारखा दिसत आहे. तर इथे बर्फी आपली तयार कशी झाली ओळखायचं असेल तर थोडासा बर्फीचा गोळा घ्यायचा आहे प्लेटवर. 1-2 मिनिटासाठी बर्फीचा गोळा थोडासा थंड करून घ्यायचा आहे. एक छोटासा जर गोळा हाताने आपल्या तयार होत असेल तर समजून जायचे इथे आपली बर्फी तयार होत आली आहे. तर इथे बघू शकता खोबऱ्याचं जे सारण आहे थोडंसं ते फडफडीत वाटत आहे आणि इथे बघू शकता अगदी आपलं
हातामध्ये एक गोळा तयार होतोय, म्हणजे आपली ही बर्फी इथे तयार झाली आहे. तर गॅस आपण बंद करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपली जो गोळा आहे ना, तो हाताने लगेचच वळला जात आहे. जर आपण आणखीन जर 1 ते 2 मिनिटासाठी जरी हे आपण मिश्रण जास्त वेळ शिजवलं तर आपले जे हे वडे आहेत ना, अगदी कडक होतील, दाताने सुद्धा तुटणार नाहीत, अशा पद्धतीचे होतील. कारण की साखर घातल्यामुळे बर्फीला टणकपणा येतो. म्हणून इथे आपण लगेचच गॅस बंद करून एका तूपने ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये इथे मी काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही स्टीलच्या डब्यामध्ये किंवा तूप लावलेल्या ताटावर सुद्धा तुम्ही ही बर्फी करून घेऊ शकता. तर इथे सारण गरम असल्यामुळे मी वाटीच्या साहाय्याने त्याला थोडेसे हलक्या हाताने दाब देत आहे. अगदी जास्त दाब द्यायचा नाही. तर या बर्फीला आपली बर्फी छान जाळीदार आणि हलकी अशी होते. तर इथे बघू शकता हलक्या हाताने मी वाटीने दाब देत आहे आणि इथे आपली बर्फी साधारण अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी बाहेरच ठेवायची आहे. बर्फी सेट होण्यासाठी ठेवली होती. साधारण 10 मिनटं झाली आहेत. 10 मिनिटांनी मी थोड्याशा बर्फीच्या कडा सोडून घेत आहे. एकदा काय बर्फी सेट झाली ना, तर कडा सोडणं हे खूप अवघड होतं. म्हणून मी इथे बर्फीच्या कडा सोडून घेत आहे. तर तुम्ही हवा तशा पद्धतीच्या सुद्धा कडा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे आपली बर्फी सेट झाली आहे. अर्धा तास झाला आहे बर्फीला सेट करून. तर थोडासा बर्फीचा जो तुकडा आहे ना, माझी मुलगी लहान आहे म्हणून मी तिला काढून दिला आहे. तर इथे आपण आता बर्फी कट तुम्हाला मी करून देखील दाखवणार आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे चाकूला आधीच कडा मारून घेतल्यामुळे ते सहजपणे बर्फी आपल्याला काढणं शक्य होत आहे. तर इथे बघू शकता खोबऱ्याची बर्फी अगदी खुटखुटीत अशी झाली आहे आणि मी तोडतानाच तुम्हाला अंदाज लागत असेल की बर्फी किती खुटखुटीत झाली असेल. जितकी ही बर्फी खुटखुटीत आणि तोंडामध्ये टाकताच विरघळणारी, चवीला तर एकच नंबर लागते ही बर्फी. तर अशा पद्धतीची बर्फी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. तर इथे बघू शकता कोणत्याच मिल्क पावडरचा वापर न करता घरच्या साहित्यापासून अगदी मावा किंवा खव्यासारखी इथे 30 रुपयाच्या नारळापासून इथे अर्धा किलोची बर्फी तयार झाली आहे. तर इथे बघू शकता बर्फी मी तोडून देखील दाखवत आहे हाताने. अगदी खुसखुशीत झाली आहे बर्फी. आणि इथे बघू शकता जरासुद्धा ही बर्फी कडक झाली नाही किंवा वातड देखील झाली नाही. जे काय मी साखरेचं आणि खोबऱ्याचं प्रमाण सांगितले आहे ते योग्य पद्धतीने केल्यामुळे बर्फी आपली चवीला अतिशय सुंदर अशी झाली आहे. जर तुम्हाला ओल्या नारळाच्या बर्फीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. ओल्या नारळाचा बर्फीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट देखील नक्कीच करा.